नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनुक्रमे नामबोधक पोटवाक्य काय असतं याची माहिती मिळवली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषण बोधक पोटवाक्याबद्दल जाणून घेणार आहोत. विशेषण बोधक पोटवाक्य हे असे पोटवाक्य असते ज्यामध्ये उद्देश्य व विधेय म्हणजेच सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे दोन्ही असतात व ते विशेषणाचे कार्य करतात. अशा परिस्थितीमध्ये जे उद्देश आणि विधेय जे विशेषणाचे कार्य करतात त्यालाच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतात. इंग्लिश व्याख्या आपण याची बघूया. Definition in English, DEFINITION. A group of words, a group, GROUP, of OF, words, WORDS, which, WHICH, contains, CONTANINS, which contains a subject, a subject, SUBJECT, and ANDA, and a predicate, PREDICAT, of OF, its, ITS, own, OWN, comma, and does, DOS, does, the, 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 work of, WORK, work of, an, adjective, ADJ, ECT, IVE, in a, in a, sentence, SENTENCE, is, called, CALL, adjective, ADJ, ECT, IVE, clause, CLAUSE, as, is. उदाहरण 1. He is a man, underline word, who is loved, underline word, by all. दुसरं उदाहरण. I know the boy, underline शब्द, whom you beat, underline शब्द, yesterday. पुढचं उदाहरण. This is the place, underline शब्द, where he was, underline शब्द, born, BORN. पुढचं एक्झाम्पल, उदाहरण 4. I know the reason, underline शब्द, why, underline शब्द, he, underline शब्द, failed, FAILED. पाचवं उदाहरण. This is the way, underline शब्द, how, underline शब्द, he, underline शब्द, past. सहावं एक्झाम्पल. Avoid such boys, underline शब्द, as, waste their, underline शब्द, time. सातवं उदाहरण. I like such men, 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 underline शब्द, as, underline शब्द, are, underline शब्द, sincere, म्हणजे SINCERE, सिन्सियर. अगला एग्जाम्पल.
म्हणजे पुढचं उदाहरण, पाच सहा सात आठवं उदाहरण, द टाइम अंडरलाईन शब्द व्हेन, ही विल अंडरलाईन शब्द कम, इज नॉट नोन. नववं उदाहरण, द डॉग अंडरलाईन शब्द दॅट, अंडरलाईन शब्द बार्क्स, डज नॉट BITE. 10वं उदाहरण, द टाइम अंडरलाईन शब्द विच, अंडरलाईन शब्द इज, अंडरलाईन शब्द लॉस्ट, इज लॉस्ट फॉर एव्हर. वरील उदाहरणांमध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दांवरून असं व्यक्त होतं की हे, किंवा अंडरलाईन केलेल्या शब्दांद्वारे असं दिसतं की ते क्लॉजेस, उपवाक्य म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणबोधक उपवाक्य आहेत. कारण की ते पूर्ण, कारण की त्यांच्या अगोदर आलेले नाम, त्यांच्या आलेल्या नामाबद्दल ते विशेषता, म्हणजे त्यांच्या पूर्वी आलेल्या नामाबद्दल ती विशेषता दर्शवत आहेत. म्हणजे त्यांच्या पूर्वी जे नाम आलंय त्याबद्दल ते अधिक माहिती देत आहेत, विशेष अशी माहिती देत आहेत, म्हणून ते विशेषणबोधक पोटवाक्य आहेत. या उदाहरणावरून असे स्पष्ट होते की विशेषण क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा वापर दोन प्रकारांनी होतो. कधी वाक्याच्या शेवटी, उदाहरण 1 ते 7 पहा, तर कधी वाक्याच्या मध्ये, उदाहरण 8 पासून 10 पर्यंत बघा. वाक्याच्या मध्ये आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषणबोधक पोटवाक्य वाक्याच्या मध्ये येऊन प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मुख्य उपवाक्य किंवा प्रधान उपवाक्य चे दोन भाग करतात. अशा वापरामध्ये किंवा अशा प्रयोगामध्ये नेहमी काळजी घेणं गरजेचं आहे. या उदाहरणांवरून असे सुद्धा स्पष्ट होते की विशेषण बोधक पोटवाक्य म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज नेहमी रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय, संबंधी सर्वनाम, हू, व्हूज, विच, हुम, दॅट, ॲज व रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स म्हणजे संबंधी क्रिया विशेषण जसं व्हेअर, व्हेन, हाऊ, व्हाय इत्यादीने सुरू होतात. अशा स्थितीमध्ये यांचा वापर रिस्ट्रिक्टिव्ह होतो म्हणजे प्रतिबंधात्मक होतो. अर्थात याच्या पूर्व म्हणजे पहिले आलेलं नाम किंवा सर्वनाम यांची विशेषता, यांच्याबद्दल विशेष अशी माहिती म्हणजे विशेषता प्रकट करतात, दर्शवतात. आता महत्त्वाची सूचना, जेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब म्हणजे संबंधी क्रियाविशेषण यांचा वापर कंटिन्युटी म्हणजे CONTINUATIVE कंटिन्युटी होत असेल, अर्थात
हे त्याच्या पूर्वीच्या अँटीसिडंट ची विशेषता न दर्शवता जर त्यांची विशेषता दर्शवत नसेल तर ती कोऑर्डिनेट क्लॉज म्हणून ओळखलं जाईल. आणि याचा अर्थ अँड ही अँड इट अँड धिस किंवा अँड देअर असा होईल. उदाहरणार्थ, I meet Hari who into bracket is equal to and he gave me your message. They went to Agra where into bracket is equal to and there bracket close they saw the Taj. He slew a child which into bracket is equal to and this bracket close was a cruel act. महत्वाची सूचना, जर who, which, whose व that च्या अगोदर क्रियापद असेल तर who, which, whose च्या अगोदर नाउन क्लॉज म्हणजे नामबोधक पोटवाक्य बनेल. तथा तर दॅट हे कधी नाउन क्लॉज व कधी ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे नामबोधक पोटवाक्य व क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य बनेल. याचे उदाहरण आपण पुढच्या सेंटेन्समध्ये बघूया. धन्यवाद.